नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले तुमच्यासाठी तुमची फेवरेट आणि सगळ्यांनाच आवडणारी, लहान असो मोठे असो म्हातारे असो या लहान लहान पोरं असो सगळ्यांना आवडणारी अशी मटकीची उसळ. हे मटकी मी एक दिवसाआधीच रुमालमध्ये असं बांधून ठेवलेले होते. आजकाल खूप असं मशीन पण येतात कोंब यायचे वगैरे, पण हे आपली आधुनिक पद्धत म्हणजे रुमालमध्ये बांधून ठेवायची. रात्रभरमध्ये बघू शकता तुम्ही किती छान असे मोड आलेले आहेत त्याला, आणि रुमालच्या बाहेरपर्यंत एवढे मोड आलेले. आणि हे प्रोटीनयुक्त असतात, मटकी शरीरासाठी खूप चांगले असतात. याच्यात भरपूर विटॅमिन्स आणि कॅल्शियम असतं, आणि डाएटसाठी एकदम छान असं ऑप्शन आहे. आता आपण 4 कांदे घेतलेले. एक कांदा आपण मटकीचा पिवळा रसा करण्यासाठी करून घेऊ, म्हणजेच मटकी उकळण्यासाठी एक कांदा असा बारीक कट करून घेऊ, आणि 3 कांदे असे भाजीसाठी आपण बारीक कट करून ठेवून घेऊ. एकाच वेळेला सगळे कांदे करून घ्यायचे आपण बारीक असे चॉप. आणि दूध पण तापलेलं होतं, दूध आता साईडला काढून घेतलेलं आहे. आणि त्याच गॅसवर आता आपण कुकर ठेवून घेणार आहोत. कोणाकोणाला मटकीची उसळ आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आता मटकीची उसळ म्हणजेच उकळ बनवण्यासाठी आपण आता 1.5 पळी अशी तेल घेऊन घेतलेलं आहे, आणि त्यात थोडं जिरे आणि कांदा असा टाकून घेतलेला आहे. कांदा असा गुलाबी तो परतून घ्यायचा चांगला, आणि त्यात आता हळद टाकायची आहे. त्यात आता असं 1 चम्मच हळद टाकायची. माझ्याने कांदे थोडे असे जळून गेलेले होते, लक्षच गेलं नाही माझं म्हणून, आणि दुसरे कामात मी अडकून गेलेले होते, त्यामुळे थोडेसे असे कांदे माझ्याने करपून गेले. आणि मटकी आपण आता 2 टाकलेले कुकरमध्ये, त्यात 1 चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे. चांगलं असं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं. मीठ, हळद आणि मटकी असं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्यात 1 ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि 1 शिट्टी होईपर्यंत आता आपण त्यांना उकडून घेऊ. चला तर मग तोपर्यंत आपण आता कांदे आणि लसूण असं बारीक चॉपरने चॉप करून घेणार आहोत. हातानेही बारीक चॉप करू शकता, पण मी चॉपरचं ऑप्शन चूज केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने चॉप करू शकता, हाताने किंवा चॉपरने एकदम छान आणि बारीक असे कांदे चॉप होतात, म्हणून चॉपरनेच कांदे चॉप करून घेतलेले. त्यानंतर आता एका कढईत आपण तेल घेऊन घेतलेले. तेल तापल्यावर त्यात आपण मोहरी टाकून घेतलेली, आणि ते बारीक चॉप केलेले कांदे आता आपण कढईत टाकून घेतलेले. कांदे गुलाबी होईस्तोवर आपण परतून घेतलेले. त्यानंतर आपण त्यात अर्धा टमाटा असा टाकलेला आहे. जास्त टोमॅटो टाकायचं नाही, म्हणजे आंबट होते ते म्हणून. आणि त्यात आपण हा सिक्रेट मसाला टाकलेला आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला. त्याच्याने दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज पडत नाही. आणि हा आपला घरचा गरम मसाला, थोडीशी हळद, आणि असं थोडंसं धना पावडर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं, आणि असं परतून घ्यायचं. सगळे मसाले एकजीव असे करून घ्यायचे, आणि त्याला तेल सुटेपर्यंत असं एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी. आणि जास्त पाणी टाकायचं नाही. तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकलेलं आहे. आता कुकर उघडून बघूया आपण मटकी झालीत का नाही. बघू शकता तुम्ही किती छान असे मोड आलेले. आपली मटकी छान दिसत आहे ना, मस्त झालेली आपली उकळ, आणि मटही शिजलेले. बघू शकता तुम्ही तेल सुटलेले आपल्या मसाल्यांना, आणि त्याच मसाल्यांमध्ये आता मोड आलेले मटकी आपण, म्हणजेच मटकीची उकळ आपण असं टाकून घेतलेली आहे. बघू शकता. आणि नंतरून पाणी टाकायची गरज बिलकुल नाही आहे. आपण पातळ भाजी नाही करणार, थोडीशी असं उसळसारखंच करणार आहे, म्हणून तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा,
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.